नाही त्याचं वाटोळच होणार. काही नाही इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काही नाही इतकी पोरं, झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेल्या, नाही जमलं. परत निडायकान पुढे चला. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावलं नाही, वरच्या वर स्लॅब टाकला, रिटायर झाल्यावर येडे झाले, येडे. आला आरतीला झाले, केलं कर्म झाले, असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. हो हवला ती डांबरीवर नाचत आहे. बाई वाड्यावर येण राहतो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्यावर भरोसा आहे ना, बापाचाच नाही तर सुनू तर कशाला. इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. नामपर आपण घेण्याचं नामपर आपण घेण्याचं कारण, सप्ताह 3 दिवसाचा करा नाही तर 30 दिवसाचा करा, सप्ताह 50 वर्ष करा नाही तर 100 वर्ष करा. पहिलं कीर्तन सकळ मंगळ निधी. नामपर अभंग घ्यावाच लागतो. का घ्यायचा? उत्तर हा संप्रदायाचा दंडक आहे. माना अथवा नका मानू, हा तुमचा प्रश्न आहे. कारण कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ओम नाही. ओम काय? ओम. आणि ओम कसा आहे? नीट आहे का? ओम. ओम मध्ये 3 अक्षर आहेत. अ उ म. आकार, उकार, मकार. उत्पत्ती, स्थिती, लय. देवा तुची गणेश. आणि पुरावा अंतरंगात. पटकन 1 मिनिटात. बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला बिंबीच्या दोन्ही बाजूला ठणक भाग आहे. मध्यभागी खड्डा आहे. मध्यभागी खड्डा आहे. नीट आहे का? दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. एक बोट या खड्ड्यात ठेवा, एक बोट इथं ठेवा आणि एक बोट इथं ठेवा. 3 बोट 3 ठिकाणी 3 बोट लावले आणि एक शब्द म्हणा. ओम 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 ओम. इथं आत जात आहे, इथं हलत आहे, इथं धडधड होते. ओम ओम ओम. आकार, मकार, परा, पशंती, मध्यमा, वैखरी. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. म्हणून 4था अध्याय. पहिला 7वा अध्याय. पहिला अर्थ जाणीजे, दुसरा जिज्ञासू जाणीजे, तिसरा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानी तो 4था. आणि पुरावा त्याला डायरेक्ट जवतियाचे ठाई काही करण्याची नाही. 4थियाचे ठाई काही करण्याची नाही. ज्ञानी भक्ताला कर्म बाधत नाही. फायनल. पहिलं कीर्तन नामपर आहे, घ्यावंच लागतं. पहिला मुद्दा कीर्तनातला संपला. इथपर्यंत काही शंका नाही. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन झालंय सुरू. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही, ते चालत नाही आपल्याला. हे तोंड सोडून द्या, दाढीला हात लावा, तोंडे भागवान गुड घेवर करा.
यायचं नाही. लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा. नको खेद करू नको खेद हरी मोठी कडवे आहे 4. हा अभंग नामपर आहे. मंदिराचा कळस चढेल, पण कळस चढला तर मंदिर पूर्ण. तसं नामपर कीर्तन झालं तर सप्ताह सुरू. पहिलं वाक्य फायनल. इथपर्यंत काही शंका? तुम्ही आजारी बिजारी का? आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, ते सूत्रच जमायचं नाही. हा बोलावं लागतं. आणि भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नोला नो. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना, हा लय उत्तर आहे. एखादं म्हणलं महाराज तुमचं वाक्य मला पटलं नाही, मला आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. ते भामटेवानी कीर्तन नाही ऐकायचं. आम्ही म्हणायचं बैल का म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. असं नाही. इथं यसला यस, नोला नो. कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला घेतलेला अभंग नामपर आहे. फायनल. घ्यावाच लागतो. प्रश्न मिटला. का घ्यावा लागतो? संप्रदायाचा दंड काय म्हणून प्रश्न मिटला. नामपर अभंग घेण्याला 700 वर्षापूर्वी एका आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. काय नाव आहे? गेलं बॉम्बाला सगळं. ज्ञान देव शब्द सोडायचा नाही. ज्ञान, ज्ञानच देव. फायनल. ज्ञानच देव, ज्ञान देव. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहून गहन ज्ञान, ज्ञानाहून ध्यान विशेषाची. पुरावा 12वाचा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आली एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया तिथं शांती, तिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव. आता उलट फिरायचं बरं का. तिथंच आता सावध राहायचं. आता डळमळीत नाही व्हायचं. ज्ञानच देव, देवच ज्ञान. मग बसलेले टाळकरी बिळकरी गायक वादक कुणी जण महाराज बिराज रामायणकार भागवतकार कुणी असले तर प्रत्येक जीव देवाचा अंश आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. आहे. प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे, सावध राहा. प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे, जर नाही आहेच आहे तर जीव देव का नाही? डोक्याला आता आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. त्याला शोधच लावायचा. जीव देवाचा अंश आहे, मग जीव देव का नाही? उत्तर, त्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. त्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. ज्ञान शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कुत्र खात नाही. कोण खाते? एम फिमे. कोण खाते? आणि काय कळत शिकलेल्यांना? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे, उभ्याने जेवतो. म्हणून नाही ते त्याला आग होते म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो. विश्वास नाही. काही म्हणले तो कुत्रे संघ हिंडतो. जोडीदार नाही. त्याला काय? सुशिक्षित कुणाला म्हणतात माहितीये का? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. ज्यांना धर्म कळला नाही त्यांना काय सुशिक्षित म्हणतात? 100 रुपये मतदान करणाऱ्याला काय वांग कळत आहे? त्याला काय गात्र कळत नाही. हे एम एन फिमे 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे. कोण खातं एम एन मिमे? हे एम एन फिल पे डी हे कोण खातं? हे एम एन फिल पे डी एच एम कॉम एल एल बी डी एड बी ज्युनियर के जी सीनियर के जी हायर के जी लोअर के जी एम एन बी एड आर्ट्स एंड कॉमर्स सायन्स आणि एफ आणि एस आणि एम टेक आणि मेडिकल आणि डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेटल शेटर फार्मसी ना सिटी नागरी इंडियन डिप्लोमा आणि MBA आणि BM हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, मानरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ. रोग गुप्तन गडी
तरी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वर ह्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबलीवानी उतारल्या. कोणी उठायचं आणि 2 खोल्या बांधा आणि गाडी घ्या. लोकांनी पोरं आणायची कुठून? बरं, पोरं येतील कुठून हो? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. जे बायको करायच्या मूड मध्ये आहे त्याला तुम्ही बायका देती नाही. पोरं आणणार कुठून? रेंज गेली काहींची, रेंज. बायको डिस्प्लेच गेला काहींचा, चित्रच दिसलं. ते यमेन का ते भीमे. थोडं मागे जाऊ आपण. बरे, हा, ज्ञान देव शब्द सोडायचा नाही, मग काय मजा राहत नाही. ते काय ज्ञान देव, पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही, म्हणून भाऊ निवृत्ती. ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही, आणि निवृत्त झाल्यावर ज्ञान मिळवणं सोपान आहे, म्हणून फायदा भाऊ. तिसरा भाऊ सोपान, आणि फायदा लगेच मुक्ती आहे, म्हणून बहीण मुक्ती. उलट फिरत तिथं ज्ञान मिळेल पण निवृत्त झाल्याशिवाय नाही. निवृत्त होणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती आहे. मग एक भजन, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम. तुकाराम, तुकाराम, अरे तुकाराम, तुकाराम. अरे बावळाचा तूच राम. तुकाराम, तू का राम? तूच राम. मग जीव देव का नाही? तर जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. आणि ते ज्ञान कोणतं? 4था अध्याय. ते ज्ञान पैका बर्वे जरी म्हणया त्या नावे संत या भतावे सर्वशेषी 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. आणि ज्ञान नसले उपयोग काय? गडी देखणालाही, पण गडी नाही. गडी देखणालाही, कोण नाही वाटत त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. मायका यादी यादी ऐकत जा. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे, कशेळीचे चरणे, बालकाचे मन, कचोरीचे धन. पुन्हा ऐका 3 वाक्य, जेवढे घुसतील डोक्यात तेवढे. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. पुरावे आपल्याकडे 5 पद्धती, ती काय काळजी नाही. हा, ज्ञानच देव, देवच ज्ञान, ज्ञान देव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आज कीर्तनाला घेतलेला मंग नामपर आहे. घ्यावा का लागतो प्रश्न मिटला. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. आपण वळवळ करायची नाही. हे काय काय आपण बांधला बंगला, आपण आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेलो करा. अरे कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, जगाचा बाप आहे. तो राजाचा रंकही करू शकतो, राजा रंकाचा राजाही करू शकतो. करील ते काय
चिंता करायची नाही. चित्त असू द्यावे Oh,
काळ बसून. मी एक नाही करीत कीर्तन कधी. हलक्या हाती 3 रोज. अंतर काढलं तर 4th आपला 5चा विक्रम आहे. फक्त जवळ जवळ पाहिजे. आज रस्ते खराब आहे म्हणून तुम्ही 1 तास लेट झाले, नाही तर 4 तास चालू काढित 3. कसाही महिना निघो 85 80 85 80 चालू. ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. थोडं कानाला वाईट आहे पण भीट आहे. फायनल कटेवर हात विटेवर उभा. फायनल झालं. ज्ञानदेव. दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. आणि तिसरा मुद्दा कीर्तन सुरू झालंय. मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही कीर्तन सुरू झाल्यावर. नाही तर इतकी नालायक सवय लागली लोकांना. आम्यावर जीव काढायचा आणि हे बदिराणी सरळ उठायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची. पाया पडून सांगतो, पाया पडून. हे इंद्रिकटचे कीर्तन आहे. तुमची माझी मला वाटतं पहिली गाठ आहे. दुसरी आपलं काम थोडं वेगळं आहे. नगाटे पण फिटे. मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल हे व्यसन आहे. तुमचं काय मत आहे? व्यसन आहे. व्यसन. दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची आणि मिनिटाला मेसेज. स्कीम रुपयात येईल भर बुका. 50 रुपयात मरे पोत बुका. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्या. मोबाईलला व्हॉट्सअप आलं, इंटरनेट आलं, फेसबुक आलं, टिकटॉक आलं, यूट्यूब आली, चित्र आले, बातम्या आल्या, ऑनलाईन माहिती आली. हे सगळे मोबाईल मधले गुण आले. पण मोबाईल मध्ये दोष आहेत. यावर तुमचं मत काय? आणि मोबाईल मध्ये दोष आहेत पण ते सांगायला कोणी तयार नाही. महाराज मंडळीत झोपत नाही बिगर मोबाईलचे तर सांगतील कोण? त्यांनाच व्हॉट्सअप पाहिल्याशिवाय झोप येत नाही. 11च्या पुढे कीर्तन गेलं तर टाळकरी तोंड सोडून देतात, गायक वादक. आणि झोपाय गेलं ना अख्ख्या रात का नात्यात. तवा नाही यांना मुळ्यात उठत, तवा नाही यांना काय होत. आणि इथं 15 मिनिटं कीर्तन लांबलं का कोणी आणलं करतो मोकार ताणवलं त्यांनी रात्री. मोबाईल मुळे 8 रोग झाले. एक मोबाईल मुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं, बर्मिष्ठ माणसं झाली. आणि पाया पडून सांगतो, लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, आतून कडू आहे. आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शेळीच्या गळ्याचं सर कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गुचीड कधी दूध पिऊ शकत नाही. आणि अति पैशावाला माणूस कधी सुखानं मरू शकत नाही. ठीक. पाया पडून सांगतो बसणाऱ्यांना, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात ठेवा. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, कोणावरही संकट आलं तर ते कोणातरी पशी बोलत जा, पण ते आतल्या आत ठेवू नका. बोलत जा. कॉलेजला असताना आपला प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना, स्वभाव आहे तिचा. असं तिघांना दिला तिनं, तू तर 4था आहे. मग तिच्या पायी मरतो का तू? वाक्य लिहून ठेवा. काल काय झालं आठवू नका. काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. आपलं प्रेम तिच्यावर होतं 10वी पासून, दिला तिनं धोका, मग तिच्यासाठी फाशी घेतो तू? दरिद्री, अरे पोरीसाठी मरतो का भंगरी तू? शेंबड्या, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं?
ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासीत रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. दरिद्री. काल काय झालं आठवू नका. एक संकट येणारच आहे, बोलत जा. यावर तुमचं मत काय? बोलत जा, दुःख हलकं होईल, हलकं होईल. आणि दुःख हलकं झालं का मन प्रसन्न होतं. आणि लोकांचं काय झालंय, मोबाईलमुळे बोलणं कमी झालं. मग ते डोक्यात साठून 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 अटॅक. तिकडे नका लक्ष देऊ. अटॅक. अटॅक काय येतो? जळकाट. पाया पडून सांगतो, बोलत जा. महिला मंडळ थोडस संसार आहे, थोडंफार दुःख येणारच आहे, त्यात काही एवढं विशेष नाही. तुमच्या घरात आहे, आमच्या घरात आहे. तुमचं माझं घरी एकच आहे. मी बघतो उभा, तुम्ही बसे. बस आपण काही लई शहाणेत असं नाही. हा, आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काही ओवळ येते का? बोलतीच एवढंच. बघ, तुमची दारवाजात बोलती ना, आमची दार लावून बोलती, पण बोलतीच ना. राजा दुखी एब्रे, राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही आहे. महिला मंडळ थोडासा सुनबाईचा त्रास असेल, थोडा सासुरवास असेल, तो कोणापाशी बोलत जा. पण पाया पडून सांगतो, फाशी घेणं, आत्महत्या करणं या गोष्टीवर विचार करू नका. नाही नाही, अजिबात मारायचं नाही. मारायचं काही कामच नाही ना. नाही काय मारायचं काम, एक दिवस मारायचंच आहे ना. मग एवढी घाई करायचं काय काम? न द्यावा लागे जीव तो सहज जाणारच आहे. पण पाया पडून सांगतो, आजच्या 12व्या वर्षातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात संवाद संपल्यामुळं माणसं दुःखी आहे. बोलत जा. एक, मोबाईलमुळे संवाद संपला. दोन, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसत आहेत माणसं, एकटी. येड्या बाबडीत, सिमेंटच्या नळीत, मुरीत. विला गेला ना मोबाईल आला, चेन सुद्धा खोलली नाही काय. एक, मोबाईलमुळे संवाद संपला. दोन, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी एकलकोंडी झाली. तीन, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली. चार, मोबाईलमुळे मेंदू हँग झाले. पाच, मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. सहा, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. सात, मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि आठ, मोबाईलमुळे झोप गेली. झोपत नाही मोबाईल वापरणारी पोरं. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, तरा गोदडी फाडली. आणि बऱ्याच पोरांना मोबाईलवर सतत बोलत असल्यामुळं प्रॉब्लेम आलाय. बरेचसे पोरं नील झालेत, नील. गडी राहिली नाही, रेंज गेली त्यांची. कानात वायरी घालून नुसते झुलात्यात. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घेत जा. मग माणसं 5 वर्ष लग्न झाले, अहो त्याच्याकडे नाहीच काही तर होईल काय. लहान आहे पोरं, सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. हे बऱ्या, बैठे बैठे सावधान. 5वी ते 10वी. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? अरे बोला ना. मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. हा, असे हुशार पोर आहे आपले. भक्त क्लिअर असतात. हा, सावध बसा पटकन आणि जोरात उत्तर द्या. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा? करेक्ट. या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा? सैराट. बाकी ज्यांनी बोलत नाही. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं? जिंगा. करेक्ट. या 5-6 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं? बाई सुनू तुझा माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं.
हा पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं घाबरायचं नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याचा बाप नालाय का पोरगा? बाप, करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला. पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई, करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं मूर्ख आहेत, आई आणि हा 9 दिवसाच्या नवरात्रातला प्रसाद या. नाही तरी गेला संगीत तुमासी Hare